वयाच्या 60 नंतर अनेकदा आपल्याला वाटतं की शरीर आता थकले, पण थांबा, जर वयाच्या या टप्प्यावरही तुमच्यात काही खास लक्षणे असतील तर समजून घ्या की तुम्ही आतून आणि बाहेरून अगदी ठणठणीत आणि निरोगी आहात. चला तर मग आपल्या या मनाला भुरळ पाडणाऱ्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणणाऱ्या विशेष भागाला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. आयुष्य जसे जसे पुढच्या टप्प्यात जातं तशी तशी आरोग्याची काळजी वाढते, साहजिकच आहे. पण आज मी तुम्हाला अशा 6 खुणा सांगणार आहे ज्या सांगतील की तुमचं आरोग्य अगदी उत्तम आहे. पहिलं लक्षण, सकाळी उठल्यावर अंगात प्रचंड उत्साह आणि टवटवी असणे. सकाळी उठल्यावर अंगात प्रचंड उत्साह आणि टवटवी असणे. सकाळी डोळे उघडतात जर तुम्हाला आळसटल्यासारखे वाटत नसेल आणि कामासाठी एक नवीन ऊर्जा जाणवत असेल तर हे तुमच्या निरोगी शरीराची पहिली आणि सर्वात मोठी पावती आहे. या वयातही जर तुम्ही सकाळच्या प्रहरी अगदी आनंदाने स्वतःच्या पायावर उभे राहून छोटी मोठी कामे स्वतः करत असाल तर समजून जा की तुमचे हाडे आणि स्नायू अजूनही लोखंडासारखे बळकट आणि तरुण आहेत. दुसरे लक्षण, रात्रीची गाढ आणि शांत झोप लागणे. आजकाल अनेकांना वयाच्या आधीच निद्रानाशीचा त्रास असतो, पण जर तुम्हाला रात्री डोके टेकवताच गाढ, स्वप्नहीन आणि शांत झोप लागली तर तुमचे मन आणि मेंदू दोन्हीही निरोगी आहेत. रात्रीनंतर जर शरीरात हलकेपणा वाटत असेल तर तुमची पचनक्रिया घड्याळाच्या काट्यासारखी अचूक आणि उत्तम चालली आहे, हे याचे अगदी स्पष्ट लक्षण आहे. तिसरे लक्षण, खाल्लेल्या अन्नाची योग्य आणि झटपट पचनक्रिया. वयाच्या 60 नंतर अनेक जण खाण्यापिण्याबाबत खूप धास्तावतात कारण खाल्लेलं पचत नाही. पण जर तुम्ही आवडीने खाल्लेला प्रत्येक घास आरामात पचत असेल आणि पोटात कसलाही जडपणा किंवा गॅसची तक्रार नसेल तर तुमची चयापचय शक्ती अप्रतिम आहे. पोट साफ असणे हे उत्तम आरोग्याचे मूळ आहे आणि जर तुम्हाला हा त्रास अजिबात होत नसेल तर तुमचे शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ आणि निरोगी कार्यरत आहे. चौथे लक्षण, सांध्यामध्ये लवचिकता आणि चालताना वेदना न होणे. वयाच्या या टप्प्यात गुडघेदुखी किंवा कंबरदुखी सामान्य मानली जाते, पण जर तुम्ही रोज न थकता पायरी फिरत असाल आणि उडता बसताना शरीरात कोणतीही कळा किंवा वेदना होत नसेल तर तुमचे सांधे अजूनही सुदृढ आहेत. शरीराची ही लवचिकता आणि सांध्याची बळकटी हे दर्शवते की तुम्ही तुमच्या आहाराची आणि आरोग्याची किती उत्तम काळजी घेत आहात. पाचवे लक्षण, स्मरणशक्ती तल्लप असणे आणि मनात सकारात्मक विचार राहणे. वयाच्या विसरभोळेपणाबद्दल आपण नेहमी ऐकतो, पण जर तुम्हाला जुन्या नव्या गोष्टी स्पष्ट आठवत असतील आणि मनात कोणतीही निराशा किंवा हुरूर नसेल तर तुमचा मेंदू अगदी तरतरीत आहे. चेहऱ्यावर कायम गोड हसू आणि छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची वृत्ती हे एका निरोगी मनाचे आणि सुखी आयुष्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. सहावे आणि शेवटचे अत्यंत महत्त्वाचे लक्षण, कोणत्याही नियमित गोळ्या किंवा औषधाशिवाय शरीर सुरळीत चालणे. जर तुम्हाला रोजच्या जगण्यासाठी किंवा शरीराच्या कोणत्याही त्रासासाठी डॉक्टरांच्या औषधाची किंवा गोळ्याची अजिबात गरज भासत नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या खुशीत निरोगी आयुष्य जगत आहात. मित्रांनो, तर ह्या 6ही गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर स्वतःला भाग्यवान समजा आणि ईश्वराचे आभार माना, कारण हे उत्तम आरोग्य हे तुमच्या शिस्तीची जीवनशैलीची फळ आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेमाने लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका.